हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जो पहिला तुम्ही साऊंड बघितला ते सकाळी पिल्लू आमची 5 वाजता उठलेली, ऑलमोस्ट 4:45ला उठलेली. त्यानंतर तिचं उठल्या तेच चालू होतं. सो ते छोटासा पार्ट मी तुमच्याजवळ शेअर केला. आणि नंतर मग तिचा नाईट ड्रेस होता तो चेंज केला, कारण का रात्रभर AC चालू असते आणि फुल ड्रेस म्हणून मी घालते. आणि उठल्यावर तिला मी लगेच डायपर फ्री करून बॅक टू माय चॅनल. सकाळचे 6 वाजलेत आणि मी ब्लॉगिंग चालू केली. आमची पिल्लू सकाळी 5 वाजता उठली होती. इकडे ये. सो आज मी करते पिल्लूला बनाना शेक. कसा करते त्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि नक्की तुमच्या बाळाला द्या, त्यांना पण आवडेल जर तुम्ही मिल्कशेक वगैरे देत असाल तर. सो मी इथे बनाना घेतला आहे. अगदी एक बनाना तिला इनफ होतो, पण दीपकला पण हवे होता. सो 2 बनानाच घेतले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी दूध ॲड केलं. दूध ऑलरेडी गरम करून थोडंसं रूम टेम्परेचरला आल्यावर मी ते दूध ॲड केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी खजूर टाकले 2, थोडासा स्वीटनेस आणि खजूर चांगलं बाळांसाठी. जर पॉटी हार्ड वगैरे होत असेल ना तर खजूर द्या तुम्ही. खजूर, काळे मनुके, त्याच्याने जी पॉटी आहे ना ती सॉफ्ट होण्यासाठी मदत होते. सो खजूर टाकले 2. आणि हा जो मिल्कशेक आहे ना तो आपण पण पिऊ शकतो. सो ह्याच्यामध्ये खजूर टाकलेत. नंतर मी ड्रायफ्रूट्समध्ये काजू टाकलेत. 3 ते 4 काजू टाकलेत, कारण का मोस्टली करून मी पिल्लूला ड्रायफ्रूट्स प्रत्येक गोष्टीत ना म्हणजे डेली बेसिसवर कशात ना तरी जाईल हे बघते. सो ह्याच्यामध्ये काजू टाकलेत. आणि आता मी करेल बोट्स आणि बदामची पावडर मी ऑलरेडी करून ठेवलेली. काजू माझ्याकडे संपलेले ना, त्याच्यामुळे मला मग ते काजू ॲड करताना आले. सो फक्त बदाम आणि बोट्सची पावडर केली. सो मी ही असं काहीतरी बोट्सची पावडर आणि बदामची पावडर करून ठेवली ना, अशी ड्रायफ्रूट्स पावडर की बरी पडते लहान बाळांना. सो मी ही छोटासा चम्मच म्हणजे ऑलमोस्ट 1 फुल चम्मच ॲड केली. आणि आता मी ह्याला ब्लेंड करून घेईल चांगला प्युरी फॉर्ममध्ये. आणि माझं आहे ते मिल्कशेक रेडी झालं आहे. याच्यामध्ये तुम्हाला हवे ते फ्रूट्स टाकू शकता. मी कधी पिल्लूला मिक्स फ्रूट पण देते. सो हे रेडी झालं आहे. आणि जे मोठ्या ग्लासामध्ये आहे ते दीपकला आहे आणि छोट्या पेल्यामध्ये आहे ते पिल्लूसाठी. पिल्लूला मी हा पेला फुल भरून मिल्कशेक कुठलं पण असेल ना तर देते आणि ती आरामात पिऊन जाते. आणि हे दीपकला आहे. थोडी क्वांटिटी कमी पडली त्याच्यामुळे मी थोडंसं मिल्क ॲड केलं त्याच्यामध्ये आणि त्याला शेक करून दिलं, कारण का जे मिक्सरचं भांडं होतं त्याला लागलेलं. सो मी आता पिल्लूला अशी थिकनेस दिली आहे. दीपकला थोडंसं घट्ट नको हवं होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं. नंतर पिल्लू खेळली वगैरे. त्याच्यानंतर मग ती झोपली. तिला झोपवली, कारण का ती सकाळी 4:45ला उठलेली. ती ऑलमोस्ट तुम्हाला सांगते 8:30-9ला झोपली. त्याच्यानंतर मग मी गवार वगैरे साफ करायची होती, भाजी होती. मला तर झोप लागत नव्हती. कपडे वगैरे धुवून झाले, बाकीची सगळी कामं आवरून घेतलेली. फक्त जेवण ठेवलेलं, कारण का लवकर जेवण केलं ना मग रात्रीपर्यंत खराब होतं, कारण का मी एकच टाईम जेवण केलं. 2 टाईम जेवण 10:30 वाजले त्याच्यामुळे. सो गवार वगैरे साफ करून गेली. सकाळी ती 8 वाजता झोपलेली. 5ला उठली ती 8 वाजता झोपली आणि 8 वाजता झोपली ती 10:30ला उठली. आता ती दूध पिते, डोळे बंद करून पिते. मांजर कशी पिते तशी डोळे बंद करून दूध पिते ती. सकाळी तिला दूध दिलं नव्हतं ना, सो मी आता तिला देते या टायमिंगला. सकाळी तिचा तुम्ही बघितलं, सकाळी ती 5 वाजता उठली तेव्हा मी तिला ब्रेस्टफीड केलेलं. त्याच्यानंतर 5 वाजता उठून मग मी तिला थोड्या वेळाने बनाना शेक दिलेला, जो तुमच्याजवळ शेअर केला. आणि त्याच्यानंतर मग आता तिला दूध दिले उठली तेव्हा. आता दूध दिलं आहे. आता त्याच्यानंतर डायरेक्ट तिचं जेवण असेल. जेवणात काय करणार आहे ते व्हिडिओ तुम्ही बघा, सो तुम्हाला कळेल जेवण. सो पिल्लू आमची उठली 11 वाजता. तुम्हाला तर मी आज पिल्लूचं रुटीन शेअर करेल की पिल्लू काय खाते ते. सो मी आता आम्हाला पनीरची भाजी करते. मी ऑलमोस्ट 12ला जेवण करायला घेतलं. सगळं प्रिपेअर करून ठेवलेलं, प्युरी वगैरे. फक्त भाजी म्हटलं 12 वाजता करेल, 12-12:30ला. सो भाजी करते मी आज. पनीरची भाजी करते. कशी करते ते मी तुमच्याजवळ शेअर नाही करणार, पण त्याला जो स्मोकी फ्लेवर असतो ना तो कसा देतात ते तुम्हाला शेअर करते. आणि इथे मी ना थोडासा रात्रीचा राईस उरलेला तो फ्राय केलेला. फक्त 1 मिरची टाकलेली आणि हळदवर हे केलेला. सो ते दिलेलं. आणि मी आता करते पिल्लूला खिचडी, व्हेजिटेबल खिचडी. त्याच्यामध्ये मटार घेतलं आहे, गाजर, टोमॅटो, फ्लावर, पनीर आणि लसूण. सो पहिलं काय केलं आहे, मी तूप घेतले कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये राई टाकलं, जिरं टाकलं, इवन हिंग पण टाकलं मी.
आणि ज्या सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत ना त्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. पहिलं लसूण टाकलं, लसूणचा थोडासा फ्लेवर तुपामध्ये उतरला की बाकीच्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या टाकल्या. आणि मी पिल्लूला आज पनीर दिलेलं, कारण का आम्ही जेव्हा पनीर खातो ना तेव्हा पिल्लूला पण पनीर देतो. म्हणजे कधी कधी व्हेजिटेबल्समध्ये देते, कधी कधी बोट्समध्ये टाकून देते, म्हणजे बोट्सची खिचडी देते, कधी नुसतं डाळ भात आणि पनीर थोडंसं किसून त्याला हळद मीठ टाकून पॅनमध्ये तसं देते कधी कधी. म्हणजे आम्ही जेव्हा खातो तेव्हा तिला देते. पनीरमध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात. सो तुम्ही नॉनव्हेज नसाल खात, नॉनव्हेज नसेल देत तर तुम्ही पनीर द्या. पिल्लूला नॉनव्हेज जरा पण नाही आवडत, सो मी तिला मोस्टली करून पनीरच देते, कारण का ती नॉनव्हेज खातच नाही. का माहिती का खात नाही, पण बरं आहे नाही खात आहे. सो मटार टाकले, फ्लावर टाकला, गाजर टाकला आणि सगळे ना मी छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये घेतले. एकदम जास्त क्वांटिटी घेतली नाही, कारण का मग तिला टेस्ट थोडीशी वेगळी आली ना की मग ती कधी कधी खायला नाटक करते. सो त्याप्रमाणे मी क्वांटिटी घेतले. थोडासा एक्स्ट्रा राईस झाला आहे, तुम्हाला राईसवरून कळतच असेल. पण जे उरलेलं वगैरे असतं ना ते मी कधीच वेस्ट घालवत नाही किंवा रात्री तिला खायला देत नाही. ते मी स्वतः खाते रात्री, नाहीतर दुपारी जेवायचं असेल तर तेव्हा मी पिल्लूचं जे उरलेलं असतं ना जेवण ते मी खाऊन घेते. सो थोडेसे घरचे मसाले टाकले. याच्यामध्ये मी हळद टाकलं, धने पावडर टाकलं आणि गरम मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ आणि 2-3 शिट्यांमध्ये हे भाजी खिचडी आहे ती होऊन जाते. मी पिल्लूला अशा प्रकारेच खायला देते. सकाळी मी तिला थोडासा खिचडी वगैरे देते, कधी मग रात्री तिला मोस्टली करून मुगाचं सूप किंवा डाळ भात किंवा होममेड सॅलेड्स असं मी तिला देते. आणि सकाळी मी तुम्हाला दाखवलं की तिला कधी कधी बनाना शेक देते, कधी कधी नाचणीचं सत्व देते, कधी कधी सिम्पलवालं सॅलेक्स असतं ते देते. त्याच्यामध्ये फक्त मूग डाळ आणि तांदूळ आणि ड्रायफ्रूट्स असतात. आणि रात्री जे मी तिला देते मोस्टली करून ते मिक्स डाळींचा सगळं मिक्स डाळ वगैरे, त्याच्यामध्ये बोट्स भरपूर काय त्याच्यामध्ये आयटम्स आहेत ते तिला मी रात्री जे सॅलेक्स असतात ते देते. म्हणजे थोडंसं हेवी असलं ना की ती अगदी नीट झोपते. मी तिला ऑलमोस्ट सगळं घरगुतीच देते, बाहेरचं काही देत नाही. बाहेरचं फक्त जे नाचणीचं सत्व आहे ना तेच देते, कारण का नाचणीचं सत्व बनवायला गेलं ना घरी की त्याची प्रोसिजर खूप मोठी आहे, त्याला मोड वगैरे आणावे लागतात. त्याच्यामुळे मग मी ते नाही अजून कधी ट्राय केलं आहे, पण बघूया कधी जमलं तर ट्राय करेल. पण आता एवढी गरज नाही वाटत, कारण का पिल्लू आहे ते सगळं खाते. फक्त नाचणीचं सत्व आहे ना ती आवडीने खाते. त्याच्यामुळे मोस्टली करून तिच्या नाश्त्यामध्ये ना नाचणीचं सत्व, पोहे किंवा शेक असतो. आणि आज कसं झालं की नाचणीचं सत्व होतं पण एकदम थोडं होतं, त्याच्याने तिचं पोट नसतं भरलं, म्हणून मी बनाना शेक केला. बनाना शेक असा थोडासा हेवी झालेला. तिला बोट्स वगैरे टाकते, ड्रायफ्रूट्स टाकते, त्याच्यामुळे तिचं पोट भरून जातं. सो अशा प्रकारे मी तिला रोज खायला देते. आणि बाहेरचं वरचं पण खायला म्हणजे आपण जे खातो ते पण देते तिला मी. तर तुम्ही पुढे बघालच मी तिला काय काय खायला देते. सो आता ही जी खिचडी आहे ती तयार झाली. आता मला फक्त 2 ते 3 शिट्यांमध्ये हे शिजून जाईल. आणि मी राईस आणि मूग डाळ घेतले. मूग डाळ आहे ना ती थोडीशी कमी क्वांटिटी घेतली आणि राईस आहे ती जास्त. सो ते होईपर्यंत माझी भाजी पण झालेली. सो बघताय मी कुठलाच फक्त आपले घरचे मसाले यूज केले. सुहाना मसाला नव्हता, सो घरचे मसालेच सगळे यूज केले, प्युरी टाकलेली. आणि आता याला स्मोकी फ्लेवर कसा द्यायचा ते तुम्हाला सांगते. तुमच्याकडे जर नारळाची अशी करवंटी असेल, सुकी करवंटी, आमच्याकडे तर करवंटी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात डोंट नो. सो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलतात. वाटी घेतले, वाटी भाजीच्या मध्ये ठेवून द्यायचं आणि जी करवंटी असते छोटासा पाट त्याचा तोडायचा आणि ते गॅसवरती थोडंसं जाळून घ्यायचं लाल अगदी होईपर्यंत. जर तुमच्याकडे कोळसा असेल ना तर अतिउत्तम. माझ्याकडे कोळसा होता पण खूप टाईम झाले त्याला. आता तो कुठे आहे तो मला माहीत नाही आहे, शिफ्टिंगमध्ये सगळं हे झालेलं, तो गेला पण असेल. आणि मग मी काय केलं, तो त्या वाटीमध्ये ठेवला आणि वरून तेल सोडलं ना तर सगळा जो स्मोक आहे ना तो कढईत जमा झाला. आणि मी तिथे थोडासा होल आहे त्याच्यामुळे मग मी तिथे हात ठेवला, कारण का तो स्मोक आहे तो कढईमध्ये राहायला पाहिजे. असा तुम्ही स्मोक आहे ना चिकनच्या भाजीला, पनीर किंवा असे कुठले तुम्ही चांगल्या रेसिपी करत असाल ना त्याला असं स्मोकी फ्लेवर दिला ना की टेस्टमध्ये ना अजून मस्त होते आणि खूप सुंदर लागते. तुम्ही कधीतरी असं स्मोकी फ्लेवर देऊन बघा. बाबा बोल, बाबा, काका, दादा बोल, बोल पिल्लू बोल.
सो इथे आमचं जेवण झालेलं. पिल्लूनी थोडा राईस खाल्लेला मगाशी, त्याच्यामुळे मग तिला भरवलं नव्हतं, थोडंसं लेट भरवलं मी. ऑलमोस्ट 3च्या दरम्याने तिला भरवलं, 3-2:30च्या दरम्याने सॉरी. सो मी आता तिला देते हे. मी तिला सध्या असंच भरवते. आधी तिला मी प्युरी फॉर्ममध्ये भरवायची, नंतर मग माझ्या मिस्टेकमुळे आधी ती खायची सॉलिड एकदम, नंतर माझ्या मिस्टेकमुळे ती खायची नाही. आणि आता तर खूपच नाटक करायला लागले. जेव्हापासून चालायला लागले ना तेव्हापासून ती खायला पण खूप नाटक करते. म्हणजे तिच्या पाठी मला एवढं नाचावं लागतं ना, विचारू नका. तिला काय ना काय असं एंगेज करून तिला भरवावं लागतं, वेगवेगळी गोष्ट दाखवावी लागते. तिच्या बाल्कनीमध्ये चेअरमध्ये बसून ती असंच खाते. नाहीतर मग कधी कधी मला असं करावं लागतं की मी दीपकला भरवण्याचं नाटक करते आणि मग ती खाते की बाबा काय खात आहेत बाबा, ते तिला असं वाटतं म्हणून ती खाते. त्याच्या म्हणजे भरपूर असं काही ना काहीतरी करून तिला जबरदस्ती खायला द्यावंच लागतं. असं नाही आहे की मी सगळं करते ते खाते, कधी कधी ती खाते. मोस्टली करून खाते. सकाळी कसं होतं की आम्ही पण नाश्ता करतो, आम्ही पण जेवतो, आमच्यातलं पण खाते, त्याच्यामुळे तिचं ऑलमोस्ट पोट अर्ध भरलेलं असतं, त्याच्यामुळे ती खूप नाटक करते खायला. सो तिला आता पटकन मी भरवून घेईल, त्याच्यानंतर मग थोडंसं ती खेळेल. आता ती उठली आहे ना, ती आता लवकर नाही झोपणार. आणि मी भात तिला भरवल्यानंतर ऑलमोस्ट मी तिला 4-5च्या दरम्याने दूध देते. दीपक जेव्हा जातो, जेव्हा आम्ही चहा पितो ना, तेव्हा मी नेट ओपन कर. आणि आमच्याकडे आज लिटरली पाऊस पडला, खूप वारा सुटलेला आधी, आणि नंतर मग पाऊस पडला. सगळे कपडे वगैरे काढून घेते कारण की इथे डस्ट खूपच होते. सो फायनली पाऊस पडला, तो पण अगदी 2-3 मिनटासाठीच पडला. परत गरमी आहे ती आहे आणि ऊन आहे ते आहे. तुम्ही जे ढग आहेत त्याच्यावरनं ओळखलंच असेल की लगेच क्लिअर होऊन गेले ते. आणि जेवण झालं ना पिल्लूचं की पिल्लूची शतपावली असतेच असते, तेवढी की ती अगदी शांत बसत नाही, इकडे तिकडे नाचतच बसते. आणि हल्ली चालायला लागली आहे ना तर ती चालते, जरा पण बसत नाही. म्हणजे लिटरली आम्ही दमतो तिच्या पाठी. आम्ही तिच्या पाठी का फिरतो, कारण का ती कुठे पडली, लागलं, उगाच मला वगैरे नाही. तिच्या फक्त पाठून आम्ही असं चालत राहतो, जेणेकरून पटकन पडली वगैरे तर तिचा बॅलन्स आम्ही पकडू शकू. त्याच्यामुळे थोडंसं असं पाठून फिरतो. इकडे गेले तिकडे, अशा गोष्टी होतच राहतात. आणि इथे मला ना थोडं ह्या रूम मध्ये आहे ना, जसं मी आधीच्या रूम मध्ये जसं कव्हर केलेलं ना वॉलला वगैरे ते स्पंजनी, तसं मला इथे पण करायचंय आहे माझ्याकडे, पण मला टाइम नाही भेटत. आता ते लवकरच करावं लागेल, कारण का पिल्लू आता हल्ली ना जरा पण शांत बसत नाही एका ठिकाणी. इकडे तिकडे तिचं चालूच असतं. काय झालं तुला चालायला? तिचं जेवण वगैरे झालेलं 2:30ला आणि दीपकचा तो 5 वाजता तरी निघतो, 4:30-5ला. सो तो 3:45-4 वाजता आंघोळ करायला जातो, तेव्हा मग पिल्लूला आंघोळ तोच घालतो इव्हिनिंगची. आम्ही दुपारीच तिला आंघोळ घालतो, सकाळी आंघोळ एवढं घालत नाही, दुपारीच घालतो, कारण का खेळते वगैरे ना ती स्वेटिंगने खूप येऊन जातं. आणि रात्री एकदा आंघोळ असते. सकाळी आंघोळ दीपक घालतो आणि रात्री आंघोळ आहे ना ती मी घालते. हे आमचं ठरलेलंच आहे. आणि जर कधी सकाळी तिची आंघोळ होऊन जाते. फक्त वीकडेजला दीपक ऑफिसला असतो तेव्हा फक्त दीपक आंघोळ घालतो. सो आता इथे जेवण झालं, चालून झालं, आणि मी तिला ना हल्ली सिप्परमधून पाणी द्यायला चालू केलं. आधी ग्लासने द्यायची, पण आता सिप्पर देते, तोंडातून काढते, भरपूर नाटक करते, पण ट्राय करतो आम्ही कधी ना कधीतरी पिएल. बॉटल अशी तिकडे असते, पीत नाही, ठसका लागतो, भरपूर काही गोष्टी होतात, पण आम्ही ट्राय काय करणं सोडत नाही. आणि तिचं घरी आता एवढा पसारा करून ठेवते ना ती जेव्हापासून चालायला लागले. जर खेळणी भरली ना तर ती सगळी विस्कळून टाकते. तर तुम्ही आता बघा, ती माझ्या ना लिटरली पोटावर बसले आणि The paper on the bed, up and down, up and down, the baby's on the bus go. Through the town, the mommy's on the bus go. Shwee, mommy's on the bus go. Shh, 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 shh. Oh. हल्ली ना ती खूप मस्ती करते, खूप, तरी पण तिची झोप कमीच आहे. सो इथे तिची आंघोळ वगैरे झालेली, थोडंसं कार्टून लावून दिलेलं, कारण का मला टिफिन वगैरे भरायचा होता. दीपक आंघोळ करत होता. पहिली पिल्लूची आंघोळ केली आणि नंतर आंघोळ करायला गेला.
सो तिला माहिती आहे की बाबा आतमध्ये शॉवरचा पाण्याचा आवाज येतो, तो सारखी ती बाथरूमजवळ जात होती आणि दार ओपन करायला सांगत होती. आणि तुम्ही घरी बघताय भरपूर सारा पसारा करून ठेवते. खेळण्याचा हॉल म्हणजे ना असं झालं आहे, आमच्या इथे गार्डनच झालं आहे, खेळण्याचं टॉयच झालं आहे, तुम्ही बोलू शकता टॉय सेक्शन झालं असं बोलू शकता. बेडरूमचं तर हाल विचारू नका, बेडरूम तर सगळं कपड्यानेच भरून जाते. सकाळी माझं जोपर्यंत पिल्लू संध्याकाळी झोपत नाही ना तोपर्यंत माझे कपडे अरेंज करून होत नाही. जे धुतलेले असतात, जे प्रेस करून आलेले असतात किंवा असेच पिल्लूचे वगैरे ते असेच पडलेले असतात. दीपक निघालेला ऑफिसला, सो त्याला चहा नको होती, मग सो त्याला कोल्ड कॉफी केली, गरम होतं म्हणून, आणि थोडीशी मी मला पहिला. 4:30 पिल्लू आमची झोपली आहे. पिल्लूचे बाबा गेले, पिल्लू झोपली. 11 वाजता उठलेली ती, सो आता झोपून गेली. थोडंसं बॉटल फीड केलं, दूध पिले आणि झोपून गेली, कारण का जेवली खूप लवकर, त्यामुळे भूक लागली असेल. फ्रँकी होत होती म्हणून तिला दूध दिलं. आणि आता मला हे सगळं आवरायचं आहे, बेडरूम कपडे सुकत घालायचे, बाहेरचा पसारा आवरायचा आहे, सगळं आवरायचं आहे. सो चला पटकन आवरून घेऊया आपण. तर पटकन हे सगळं आवरून घेते आणि तुम्हाला मी भेटते लगेच. आवरून माझं झालं, कपडे सुकत टाकलं, इथलं सगळं आवडलं. मी पिल्लूला सेफ्टीसाठी लावले. आता टर्न आहे हॉलची. हॉलमध्ये सगळा पसार आहे. इथे पण मी टॉवेल तिथेच टाकला. सो आता पटपट आवरून घेते एवढं सगळं आणि भेटते. झालेलं आहे. लादी पण इवन मी पुसली, कचरा काढला, सगळं केलं. मॅट लागणार आहे तिथेच ठेवलं, रुमाल तिथेच ठेवले. ते बाहेर जे आहे ना ते द्यायचं आहे भंगारवाल्याला. आता ते कधी दीपकला टाईम भेटतो काय माहिती, ते जाऊन दे. सो हे रात्री लागेल, सो इथेच ठेवले. तिथे फॅन खाली सुकायला मी ऑइलची बॉटल ठेवली. आता कुठे दुसरीकडे जागा नाही आहे पिल्लूमुळे. मला मी चहा ठेवला आहे. आता पिल्लू उठेल ना तेव्हा मला भांडी लावायला लागतील, कारण का दुपारची भांडी बघा, दुपार सकाळ आणि मिडल एवढी भांडी निघतात आमची. आणि आता चहा ठेवले, मला चहा पिईल मी. आणि कुकीचा कुकर लावायचा आहे. आणि मी काय करते, पिल्लूचं कधी असं दूध उरलं ना, हे काऊ मिल्क आहे, दूध उरलं ना की मी ते चहासाठी यूज करून देते, फेकत नाही. आणि पिल्लू आहे ते अजून पण झोपले. आता वाजलं 5:30. सो हे सगळं असं आवरलं आहे. हे आता मी तिला झोपवले. इवन मला बाल्कनी पण धुवावी लागली, कारण का पाऊस पडलेला आणि वारा. इथे ना वारा जरा तरी सुटला ना तरी खूप डस्ट उडते, खूप म्हणजे भयानक डस्ट उडते. सो ती बाल्कनीत. आणि मेन म्हणजे ना मी आज स्लायडिंग पुसलेल्या चांगल्या लिक्विडनी, आणि आजच खराब झाल्या असतील, बाहेरून एवढी सारी डस्ट आली. सो आता त्या, आणि पायाला पण थोडीशी डस्ट लागत होती. मग परत एकदा लादी पुसली, असं पण मी 2दा पुसतेच. सो लादी पुसली, सगळं आवरलं, बाल्कनी क्लीन केली, कारण का पिल्लू उठली नाही की तिला बाल्कनीत जायचं असतं. सो त्याच्यामुळे बाल्कनी. आणि माझे केस ओले अजूनसुद्धा धुतले. केस बघा किती पातळ झाले, कारण का केअर करायला टाईमच नाही भेटत, त्याच्यामुळे पातळ झाले. तुम्ही अशा अंधश्रद्धा ठेवता का की बाळ हसायला लागलं की म्हणजे केस गळतात? मला तर ते पुरं बोलतात ना खोटं नाही, अंधश्रद्धा वाटतात त्या. असं पण बघायला गेलं तर बाळ खूप म्हणजे बाळ तर कायम हसतच राहणार ना. सो हो, ते आयुष्यभर केस गळतच कसे राहतील मग? मला असं सगळं खोटं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट करून. मला वाटतं हे हार्मोनल चेंजेसमुळेच गळतं. सायंटिफिक रिझन तेच आहे ना, बाळामुळे बाळ हसतं त्याच्यामुळे ना. सायंटिफिक रिझन आहे हार्मोनल चेंजेस होतात, त्याच्यामुळे आपलं हेअरफॉल होतं. सो आता चहा ठेवले, चहा पिईल. आणि संध्याकाळ आज पनीरची भाजी आहे. पिल्लूचं दूध बोललेलं ना मी, दूध चहात टाकलं ते टाकलं. आता मी वेस्ट नाही घालवं. जरासं पण दूध उरलं ना तरी ते वाटीमध्ये नाही तर कशामध्ये तरी काढून ठेवते, आणि जेव्हा आम्ही चहा करू ना त्याच्यात टाकते. आता ते तसं करतात की नाही मला माहीत नाही, पण ते वेस्ट का घालवा, आपलीच पोरगी पिलेली आहे ना दूध, सो ते वेस्ट का घालवा, त्याच्यामुळे मग तसं करते. आणि जर कधीच खूपच दूध, मोठी बॉटल असेल आणि खूपच दूध उरलं आहे आणि ऑलरेडी दूध आहे आणि कुकीला हवेस, मग कुकीला देते, वेस्ट नाही घालवत जरा पण. सो चला आता चहा पिते आणि डायरेक्ट पिल्लू उठली ना की मी ब्लॉग चालू करेल, कारण का पिल्लूला जायचं. पिल्लूला आज मी बनाना शेक ॲपल शेक करेल. मी रात्री त्या दिवशी काय पिल्लूनी ना खाली उभं राहून ना ओढून काढून टाकली. छोटं टोप घेतलं ना की असं होतं, काढून टाकली त्यांनी ती माळ, आणि मी कालच लावली आणि बघा काय झालं.
आणि ते लिंगाला सेलोटेपने राहतच नाही. तर ते उद्या करेल दीपक आला की. इवन ते हे दिसते तुम्हाला, हे पण पिल्लूनी आहे ना, कशी काय तिची हाईट पोरली का माहिती काय करते, हे असं उशी एकावर एक किंवा ब्लँकेट त्याच्यावर चढून आहे ना ते काढते. तर तिने आहे ना ते काढलं, तिने एक लेअर काढून वरती मिक्सअप करून टाकले. एवढं डॅन्डीच आहे. आणि आता झोपलं बघा कशा लोटवला तर तिचं तोंड बघा, राग आलाय तिला. कॅमेरा घेतला तर आधी जवळ बघा झोप येते कशी. जरा ॲपलचं शेक करेल. ए डुलकी मास्टर खेळते तिची ती. आणि आता वाजलेत 7ला. आता ती दिवा लावायच्या आधी पाऊस पडणार आहे की कोणतंही पैदल काय माहिती कसं झालं. ठीक आहे, पटकन मी आता तुम्हाला कसं बनाना शेक करते ना त्याची रेसिपी शेअर करते. पिल्लूने केलेली शुशू. सो मी इथे आता पिल्लूला ॲपलचं ज्यूस करते. ते पण कसं करते तुमच्याजवळ शेअर करते. अगदी सिम्पल करते. मी स्टीम वगैरे करत नाही. ऑलमोस्ट ती 8 मंथची झाल्यापासून मी स्टीम वगैरे करत नाही आणि मी कधी स्टीम केलंच नाही आहे. तिला आवडतच नाही स्टीमवालं. डॉक्टर बोलले की विथ साली दिलं तरी चालू शकतं, कारण का त्याच्यात खूप सारे फायबर्स असतात सालीमध्ये. त्याच्यामुळे साल काढू नका तुम्ही आणि असंच दिलं तरी चालेल. जर तुमच्याकडे काय बोलतात अद्रक लसूण किसायचं जे असतं त्याच्यामध्ये किसून पण तुम्ही दिलं तरी चालू शकतं, असं डॉक्टरनी सांगितलेलं. मी तिला आधी द्यायची, पण आता सध्या मी तिला मिल्कशेक जास्त देते कारण का तिला तेच आवडतं. सो ॲपल घेतलं मी अर्धा आणि थोडासा एक जास्त पार्ट घेतला, अर्धा आणि थोडंसं जास्त तुम्ही समजून घ्या. सो तेवढं घेतलं, त्याला बारीक बारीक थोडंसं कट केलं. त्याच्यामध्ये मी दूध टाकलं आणि थोडंसं चवी म्हणजे थोडासा स्वीटनेस यावा म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकलं. आता ह्याच्यामध्ये मी बाकीचं काय ॲड केलं नाही कारण का खूप हेवी होऊन जाईल आणि मग नंतर ती जेवणार नाही. त्याच्यामुळे संध्याकाळच्या टायमिंगला ना थोडासा लाईट ब्रेकफास्ट तिला देते. मोस्टली करून मी तिला असं ज्यूस नाही तर बनाना नाही तर कधी कधी पॅनकेक असं एकदम लाईट जे वेट असतं ना तेच तिला खायला देते. ते खाऊन झाल्यावर ती ड्रेस आला काय माहिती आली 2 गाड्या. 7 वाजलेत तरी पटकन दिवा लावून घेते. मग बाकीची कामं काय, कुकीचा कुकर लावायचं आहे, पिल्लूचं जेवण करायचं आहे, बस. तर रात्री मला एवढी कामं नसतात, फक्त जेवायचं, जेवण भरवायचं, भांडी घासायची, पिल्लूजवळ टाईम स्पेंड करायचा, बस एवढंच असतं. कुठे चाललास? अशी बसते आणि सगळं काढून टाकते एक 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 आणि शोधते. वरती नाही करत, खाली वाकून बघते की काय आत आहे. असं काढून दिलं की तिची ती एकटीच खेळत बसते. जोपर्यंत ते रिकामं होत नाही ना तोपर्यंत ती खेळतच बसते आणि त्यांच्याजवळ काय गप्पा मारत बसते. एंडिंगला मग उरलं ना की मग तो कार्डचा बॉक्स आहे ना तो ओपन करते. बंदूक आहे ती, बंदूक, गन, होश नाही गन. कसे बडबडते बघा. पिल्लूला ना हे कार्ड, हा ब्लॅक कलर खूप आवडतो म्हणजे ती ह्याच्यातच एवढा इंटरेस्ट देते. आणि हे कार्ड आहे ना कुठे पण ठेवलं ना की शोधून काढते. इथे तिला माहिती आहे इथे स्टमक आहे आणि इथे माहिती आहे ब्लॅक कलर. आता मी या कार्डला ना सगळ्या कार्डमध्ये टाकून देते आणि बघूया ती शोधते काय. थांब, ती बघा आता मी सगळं ते मध्ये टाकून दिले आणि ती शोधेल ती. हे सगळे मी असे जमा केलेत. आता ती बघा कशी शोधते. हे गे, हे बा पिल्लू, तिथेच गेला, खाली टाकलं तिने. शोधेल ती एक 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 एक. बघा भेटतोय का तिला.
कशी शोधते बघा. एवढा चतुर माणूस आहे ना आमचा छोटा माणूस. दिसला 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 बोलले ना. कसा शोधतो माझ्या गोंधळा, कशा शोधतो माझ्या गोंधळा. बघा शोधला तिने, काढला. आणि तुम्ही बघाल हाच कार्ड खूप खराब झाला, कारण का ती हाच कार्ड उचलते आणि कुठल्या तरी एका व्हेकलचं उचलते, नाहीतर मग ही ऑटो म्हणजे व्हेकल मोस्टली करून उचलते. हे सायकल, एरोप्लेन, ती ट्रेन, नाहीतर हँड आहे ना, हँड. हां हा बघा हँड, हा हँड एक उचलते. हा ह्याच्याकडे बघते, हे हँडकडे, आणि तिच्या हँडकडे बघेल. मग बघा कशी बघते बघा, फिरवून फिरवून अगदी बघणार मोठ्या माणसासारखी. हवे तर ठेवणार नाही तर टाकणार. पण हा जो ब्लॅक कलर आणि स्टमकचा कार्ड आहे ना तो मेंडेटरी आहे. बघा कसं बघते बघा, अगदी फिरवून फिरवून अगदी मोठ्या माणसासारखं बघते बघा. कशी बघते ग. आणि जेव्हा हिला सांगणार ना की हे कर ते कर, तिला करायचं नाहीये, म्हणजे तिला तिच्या हिशोबानेच शिकायचंय. कुरमुरे आणि शेव आहे. कुरमुरे खूप होते, कुरमुरे सगळे संपून गेले. तर शेव आणि थोडेसे उरले. लेमन बेड आहे हल्दीरामचे, तिखट नाही आहे. सो ही देते, डाएटवाली आहे. सो ही तिला देते, कारण का मला आता थोडंसं काम करायचं. पिल्लू ती काय करणार आहे, सगळं खाली टाकणार आहे आणि खाणार आहे. नीट खाणारच नाही, खाली टाकणार आणि खाणार. असं पसरणार आणि मग खाणार त्याला. आता पटकन मी कुकीचा कुकर लावून घेते पिल्लू खाईपर्यंत. मी तिला हे होममेड सॅरलॅक्स देते. मी बघताय तुम्ही भरपूर सारं करून ठेवते महिन्याचं. सो हे मी संडेला केलेलं. सो आता ते तयार करते आणि तुम्हाला दाखवते कसं तयार करते. हे असं तयार केलं आहे मी. ह्याच्यामध्ये बोट्स आहेत, डाळ आहे, मिक्स डाळी आहेत, 4-5 डाळी आहेत, राईस आहे, ओवा आहे, मखाने आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत. भरपूर सारं त्याच्यामध्ये काय काय आहे. पाणी घेतलं, त्याच्यामध्ये टाकलं आणि ह्याच्यामध्ये तूप टाकलं, हिंग टाकलं आणि जिरे पावडर आणि मीठ टाकलं बस. आणि आता ह्याला थोडंसं लो फ्लेमवरती मी याला शिजवून घेईल थोडंसं थिकनेस होईपर्यंत. आणि पिल्लूला हे फीड. पिल्लूचा डिनर झाला आणि नंतर ती झोपायच्या आधी तिला थोडंसं म्हणजे पुरी बॉटल काव मिल्क देते. मोठी बॉटल तुम्हाला दाखवते. ही बॉटल मी तिला काव मिल्क देते, एवढी मोठी बॉटल. आणि मग नंतर मग ती झोपते. सो असं काहीतरी मी पिल्लूला रोज खायला देते. थोडंसं काही वेगळे चेंजेस असतात कधी कधी, पण तिचं खाण्याचा जो टाइम टेबल आहे आणि तिला एवढ्या टाइमला मी तेवढंच खायला देते. कधी एखाद दुसरं मी एक बिस्किट, जिथे मी तिला शेव आणि कुरमुरे दिले ना तिथे मग मी बिस्किट वगैरे असं तिला देते. पण मोस्टली करून मी तिला घरचंच देते. फक्त इव्हिनिंगच्या टायमिंगला थोडंसं तिला हलकं असं थोडंसं बाहेरचं देते, जसं की कुरमुरे, शेव, ती येलो कलरची गाठी आहेत ती बस, आणि बिस्किट. बाकीचं तिला असं काही बाहेरचं अजून मी दिलं नाही आहे. सो असं काही पिल्लूचं रुटीन आहे खाण्याचं, पिल्लूचं टाइम टेबल आहे. आणि आता ती जेवेल आणि ऑलमोस्ट 12:30-1 वाजता झोपेल ती आणि परत 5 वाजता उठेल, परत सेम रुटीन लागेल. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. पिल्लू आता खेळते, इकडे तिकडे नाचते. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, पिल्लूचं रुटीन तुम्हाला आवडलं असेल, तुम्हाला कुठली रेसिपी अजून हव्या असेल पिल्लूच्या बाबतीत, किंवा तुमच्याकडे काही सजेशन असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो चला, प्लीज चॅनलला, आणि नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट नक्की करा. सो पुन्हा एकदा व्हिडिओ पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.